श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर लवकरच 2025 हे वर्ष संपणार आहे आणि पुढील 2026 या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. आणि या 2026मध्ये अधिक महिना म्हणजेच ज्याला आपण धोंड्याचा महिना असं म्हणतो, तर हा धोंड्याचा महिना जो आहे तर तो आलेला आहे. म्हणजेच या अधिक महिन्याचं महत्त्व जे आहे तर ते खूप असतं. या अधिक महिन्यामध्ये काही नियम देखील पाळले जातात. त्यासोबतच हा जो महिना आहे तर तो भक्ती, नामस्मरण यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यामध्ये दानाला, स्नानाला खूप विशेष असं महत्त्व दिलं जातं. आणि या अधिक महिन्यात काही गोष्टी देखील आवर्जून केल्या जातात. तर अधिक महिन्यात आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते. तर अधिक महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीची अशी ओटी भरायची आहे. कशा पद्धतीनं भरायची आहे, ओटीमध्ये कोणतं साहित्य असायला हवं, ओटी का भरावी, ओटी भरण्याची योग्य पद्धत याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यासोबतच अधिक महिन्यामध्ये मुलीनं आईची ओटी का भरावी याविषयीची संपूर्ण माहिती जी आहे तर ती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, अधिक महिना जो आहे तर तो खूप महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो. अधिक महिना हा जो आहे तर तो भगवान श्री हरिविष्णूंना माता लक्ष्मीला समर्पित केला जातो. या अधिक महिन्यामध्ये दान, स्नान या गोष्टींना विशेष असं महत्त्व आहे. तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं म्हणजे पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं याला खूप विशेष असं महत्त्व दिलं जातं. तर हा जो अधिक महिना आहे तर तो 2026मध्ये बघा 18 मेला सुरू होत आहे आणि 16 जून 2026पर्यंत हा अधिक महिना असणार आहे. दर 3 वर्षांनी हा महिना येतो. हा महिना भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असल्यानं या महिन्याला पुरुषोत्तम मास, अधिक मास, त्यासोबतच धोंड्याचा महिना या नावानं सुद्धा ओळखला जातो. या महिन्यात बऱ्याच व्यक्ती स्नान, दान, पूजापाठ हे जे आहे तर ते करत असतात. आपले हिंदू कॅलेंडर जे आहे तर ते बघा चंद्र आणि सौर यानुसार चालत असतं. चंद्रवर्ष हे 353 दिवसांचे असते आणि सौर वर्ष हे 365 दिवसांचे असते. आणि या 2 वर्षांमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो. आणि हा 11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी प्रत्येक 3ऱ्या वर्षी जो आहे तर तो अधिक महिना एक आहे तर तो जोडला जातो. म्हणून याला अधिक मास असं देखील म्हटलं जातं. या महिन्याचे स्वामी नव्हते म्हणून हा महिना जो आहे तर तो धोंड्याचा महिना म्हणून ओळखला जातो. पण भगवान श्रीकृष्णांनी आणि भगवान विष्णूंनी आपले एकत्रित नाव देऊन हा महिना जो आहे तर तो पुरुषोत्तम मास असा केला. आणि या महिन्यामध्ये जो पण व्यक्ती दान करतो, स्नान करतो, त्यासोबतच काही सेवा, नामस्मरण करतो तर त्याचं दुपटीनं फळ जे आहे तर त्या व्यक्तीला प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच आपल्याला अशा या पवित्र महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे. त्यासोबतच कुलदेवीची ओटी देखील भरायची आहे. तर अधिक महिन्यामध्ये बघा आपण आपल्या आवर्जून कुलदेवीचं जे ठाण आहे तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची आहे. किंवा बघा प्रत्येक व्यक्तीला कुलदेवीचं ठाण जिथे आहे तर त्या ठिकाणी जाऊन ओटी भरणं शक्य होत नाही. तर अशा व्यक्तींनी आपल्या देवघरामध्ये जरी ही ओटी भरली तरीही चालणार आहे. आता बघा, संपूर्ण वर्षभरामध्ये आपण आपल्या कुलदेवीची खास अशी विशेष सेवा करत नाही किंवा आपण मूळ ठाणावरती देखील कधीही जात नाही. तर अशा अधिक महिन्यामध्ये आपण आवर्जून आपल्या कुलदेवीच्या ठिकाणी जायचं आहे. तिथं जाताना बघा आपल्याला ओटीचं साहित्य जे आहे तर ते आवर्जून घेऊन जायचं आहे. तर बघा, ओटीच्या साहित्यामध्ये आपल्याला सुती आणि रेशीम अशी हिरवी साडी जी आहे तर ती घ्यायची आहे. ही जी साडी आहे तर त्यामध्ये सात्विक लहरी ज्या आहेत तर त्या धरून ठेवण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्षमता असते. आणि म्हणून देवीसाठी साडी निवडताना आपण नेहमी रेशमी आणि सुती धाग्यांची निवडावी. आणि त्या साडीचा रंग जो आहे तर तो हिरवा असावा.
त्यासोबतच आपल्याला एक पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे, मणी मंगळसूत्र, कुंकाचा करंडा, त्यासोबतच हिरव्या बांगड्या, तांदूळ, खोबरे, खारीक, हळकुंड, सुपारी अशा पद्धतीचं साहित्य घ्यायचं आहे. खण घ्यायचं आहे. तर देवीची ओटी भरताना आवर्जून आपल्याला ब्लाऊज पीस न घेता शक्य झालं तर खण जो आहे तर तो घ्यायचा आहे. आणि हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला आपल्या कुलदेवीच्या ठिकाणी जायचं आहे. तिथं गेल्यानंतर आपल्याला कुलदेवीला नमस्कार करायचा आहे आणि ही जी ओटी आहे तर ती कुलदेवीच्या चरणावरती अर्पण करायची आहे. आता बघा, ही ओटी जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते. आपण बघा इतर वेळी आपल्या कुलदेवीची कधीही ओटी भरत नाही. या अधिक महिन्यामध्ये आपण आवर्जून आपल्या कुलदेवीची अशा पद्धतीनं जी ओटी आहे तर ती भरायची आहे. या ओटीमध्ये बघा बांगड्या, सुवासिनीचं जे साहित्य असतं शृंगाराचं तर ते सर्व साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. याच्यामध्ये जोडवी, मणी मंगळसूत्र या ज्या 2 वस्तू आहेत तर त्या आवर्जून असायला हव्यात. आता बघा, कुलदेवी आपल्यावरती जेव्हा प्रसन्न असते त्यावेळी आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात. आपल्या घरामध्ये सतत काही अडचणी येत असतील किंवा काही कोणतंही काम आपलं जे आहे तर ते मार्गी लागत नसेल तर आपण आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे. ज्यावेळी आपल्यावरती कुलदेवी प्रसन्न असते त्यावेळी आपली सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असते. म्हणून प्रत्येकानं आवर्जून आपल्या कुलदेवीची अशा पद्धतीनं जी ओटी आहे तर ती भरायची आहे. त्यासोबतच आपल्या देवघरामध्ये बघा कुलदेवीचा टाक असतो. प्रत्येकाचं जे कुलदैवत आहे किंवा कुलदेवी आहे तर ते प्रत्येकाला माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यांना माहिती नाही त्यांनी आपली कुलदेवी कोणती आहे तर ती माहीत करून घ्यायची आहे आणि तिची सेवा करायची आहे. आता बघा, प्रत्येकालाच कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन ही ओटी भरणं शक्य होत नाही. अशांनी काय करायचं आहे, तुमच्या घरामध्ये असणारा कुलदेवीचा जो टाक आहे तर तिथेच आपल्याला देवघरामध्ये ही जी ओटी आहे तर ती भरायची आहे. आणि आपल्या घरी एखादी सुवासिनी महिला जी आहे तर ती बोलवून आपल्याला ही जी ओटी आहे तर त्या महिलेला द्यायची आहे. किंवा ही ओटी आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही भरली तरीही चालणार आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला आपल्या कुलदेवीची जी ओटी आहे तर ती भरायची आहे. आता बघा, या अधिक महिन्यामध्ये आणखीन एक गोष्ट जी आहे तर ती केली जाते. तर अधिक महिन्यामध्ये मुलीनं आईची ओटी का भरावी, का भरतात, तर मुलगी जी आहे तर ती सासरी गेल्यानंतरनं परत आपल्या अधिक महिन्यामध्ये बघा आपल्या आईसाठी साडी, चोळी, त्यासोबतच ओटीचं साहित्य जे आहे तर ती घेऊन येत असते. इतर वेळी कोणतीही मुलगी आपल्या आईची ओटी भरत नसते. या अधिक महिन्यामध्येच फक्त मुलीने आपल्या आईची ओटी जी भरायची असते. स्त्री शक्तीचा गौरव म्हणून हा जो महिना आहे तर तो अतिशय महत्त्वाचा असतो. लग्नामध्ये आपले आईवडील आपले कन्यादान करत असतात आणि आपल्या लाडक्या लेकीला सुयोग्य हाती सोपवून तिची जबाबदारी तिच्या पतीच्या हाती सोपवणं म्हणजेच कन्यादान. मुलीला एक हक्काचं घर यामुळं मिळत असतं आणि त्यांच्या या त्यागाचं कृतज्ञतेची छोटीशी परतफेड म्हणून विवाहित मुलगी आपल्या आईची ओटी भरत असते. जिच्या उदरामध्ये आपण 9 महिने जे आहेत तर ते काढलेले असतात आणि तिच्यामुळं आज हे आपण संपूर्ण जग पाहत असतो. आणि म्हणूनच अशा आईची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तिचा आदर करण्यासाठी ही जी ओटी आहे तर ती आपली मुलगी आपल्या आईची भरत असते. आणि बघा, अधिक मास जो आहे तर तो सगळीच पुण्यकर्मे करण्यासाठी अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. जेव्हा मुलगी सासरी निघते तेव्हा तिची ओटी भरतात, परंतु अधिक मासात आईची ओटी भरून तिनं आपल्या पदरात टाकलेल्या सौभाग्य जे आपल्याला मिळालं आहे तिच्यामुळं तिच्याविषयी आदर आणि सन्मान व्यक्त करण्यासाठी खणा नारळानं तिची ओटी भरून तिला साडी चोळी देऊन आईचा सन्मान करायचा असतो. ज्या आईच्या पोटी आपण जन्म घेतला, जिच्यामुळे आपण हे सर्व सुख, समृद्धी, वैभव, ऐश्वर्य अनुभवतो आहे, असा आईचा आदर सन्मान करावायची हे एक प्रत्येक मुलीला मिळालेली अधिक मासामध्ये एक संधी असते. आणि म्हणून प्रत्येक मुलीनं आवर्जून आपल्या आईची या अधिक महिन्यामध्ये ओटी भरायची आहे. ओटी
भरताना बघा आपल्याला साडी, तर बघा साडी कोणत्या रंगाची असावी असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर साडी बघा फक्त आपल्या आईच्या आवडीनुसार तुम्ही जरी घेतली तरीही चालेल, किंवा गुलाबी, पिवळा, हिरवा, लाल या रंगाची जी साडी आहे तर ती आपण आवर्जून निवडायची आहे. आणि या साडीसोबतच आपल्याला ब्लाऊज पीस, नारळ, खारीक, खोबरे, हळकुंड म्हणजे ओटीचं साहित्य, आणि त्यासोबतच आपल्याला सुकामेवा, मिठाई, 33 अनारसे या पद्धतीच्या ज्या वस्तू आहेत गोडधोड, तर त्या आपल्याला आवर्जून घेऊन जायच्या आहेत. या अधिक महिन्यामध्ये 33च्या पटीनं जे दान आहे तर ते केलं जातं. म्हणजे कोणतंही दान असू द्या तर ते 33च्या पटीमध्ये केलं जातं. आणि म्हणून प्रत्येकानं आवर्जून या अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी भरून 33 अनारसे, 33 सुपाऱ्या, त्यासोबतच 33च्या पटीमध्ये सुकामेवा, खारीक अशा ज्या वस्तू आहेत तर त्या आवर्जून आपल्या आईला द्यायच्या आहेत. तर हा अधिक महिना दानधर्म करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. आणि पुण्यकर्म करण्यासाठी सुद्धा हा जो महिना आहे तर तो अतिशय महत्त्वाचा असतो. म्हणून प्रत्येकानं आवर्जून या महिन्यामध्ये आईची ओटी भरायची असते. आता ज्यांना आई नसेल तर त्यांनी बघा स्वतःची मावशी, काकी किंवा चुलती अशा महिलांची, सुवासिनी महिलांची ओटी जी आहे तर ती आवर्जून भरायची आहे. आणि ज्यांना बघा मावशी, काकी अशा व्यक्तींची, आई समान असणाऱ्या व्यक्तींची ओटी भरणं शक्य नाही तर त्यांनी एखाद्या सुवासिनी महिलेला आपल्या घरामध्ये बोलवायचं आहे, गोडाधोडाचं जेवण खायला द्यायचं आहे, आणि नंतरनं अशा पद्धतीनं ही जी ओटी आहे तर ती त्या सुवासिनी महिलेची भरायची आहे. आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी, आपल्या जे सौभाग्य आहे तर ते अखंड दीर्घकाळ टिकून राहावं, यासाठी आपण ही जी ओटी आहे तर ती भरत असतो. आता बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला ओटीचं साहित्य येतं, तर त्या ओटीच्या साहित्याचं काय करावं? आता अशा वेळी बघा आपल्या घरामध्ये जे ओटीचं साहित्य येतं तर ती साडी चोळी आपण स्वतः वापरायची आहे. त्यासोबतच बघा येणारं जे साहित्य आहे तर ते देखील आपण आपलं जे आहे तर ते खाण्यासाठी वापरायचं आहे. तांदूळ असतील तर तुम्ही त्याची खीर बनवू शकता, नारळ फोडून त्या खिरीमध्ये टाकू शकता. अशा पद्धतीनं या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला मिळालेलं एक सौभाग्याचं दान आहे, आणि त्या इतर व्यक्तीला आपण कधीही द्यायच्या नसतात, आपण त्या स्वतः वापरायच्या आहेत. तर अशा पद्धतीनं हे जे आहे तर ते पाळून नियम आपल्याला ह्या जो अधिक महिना आहे तर त्याचं पुण्यकर्म जे आहे तर ते प्राप्त करून घ्यायचं आहे. त्यासोबतच बघा अधिक महिन्यामध्ये मांसाहार हा आपण कधीही चुकूनही करायचा नाही, कारण की अधिक महिना हा खूप सात्विक आणि पवित्र मानला जातो. यामुळं आपल्याला या अधिक महिन्यामध्ये सात्विक जे भोजन आहे तर ते खायचं आहे. त्यासोबतच बघा बरेच जण या अधिक महिन्यामध्ये तामसी पदार्थ आहेत तर ते सेवन करत नाहीत. म्हणजे कांदा, लसूण, त्यासोबतच मांसाहार हे जे पदार्थ आहेत तर ते या अधिक महिन्यामध्ये वर्ज्य मानले जातात. त्यासोबतच या अधिक महिन्यामध्ये केस कधीही कापायचे नाहीत. हे जे काही नियम आहेत तर ते आपल्याला अधिक मासामध्ये पाळायचे आहेत.